विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सरळ सेवा परीक्षांकरिता जी डेली बेसिसवर आपण टेस्ट बघत आहोत त्यामधील पुढील टेस्ट क्रमांक 3 बघायचे आहेत। आजचा व्हिडिओ अगदी खास होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न बघणार आहोत 50 गुणांसाठी आणि आपल्याला ज्या प्रश्नांची उत्तरे येत आहेत ते आपण खाली कमेंट करू शकता। प्रश्न विचारल्यानंतर मी तुम्हाला मोजून 5 सेकंदाचा वेळ देईल। या वेळेत आपल्याला प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे आणि एकूण 25 प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते देखील खाली सांगायचं आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे? ठाणे, पुणे, नागपूर की नाशिक? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी आहे। यानंतर पुढील, महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 54। यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेने निश्चित केलेली राज्य विधानसभेची जास्तीत जास्त सभासद संख्या किती आहे? तर ती आहे ऑप्शन क्रमांक 4 60 ते 500। यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे, संसद राज्यातील विधान परिषद डॅडॅशच्या शिफारशीवरून रद्द करू शकते? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राज्य विधानसभेच्या शिफारशीवरून ते रद्द करू शकतात। पुढील प्रश्न, लोकायुक्त संस्था 1972 साली स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र। यानंतर पुढील प्रश्न, भारतात घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर ते आहे ऑप्शन क्रमांक 4 कायदेमंडळास। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कलमान्वये एखाद्या व्यक्तीच्या कायदेशीर बाबींवर राष्ट्रपती न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात? तसेच विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला डेली बेसिसवर करंट अफेअरची प्रॅक्टिस करायची असेल तर डेली सकाळी 7 वाजता आपला चालू घडामोडींचा व्हिडिओ येत असतो। यामध्ये 10 प्रश्न अधिकच्या माहितीसह आपण एक्सप्लेन करत असतो। याकरिता आपल्याला डेली करंट अफेअर हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, ज्यावर फक्त आपण चालू घडामोडींच्याच गोष्टी डिस्कस करत असतो। आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून एक्झाममध्ये तुम्हाला चालू घडामोडींचं तयारी करण्याकरता वेगळे एफर्ट देण्याची आवश्यकता नाही। तर नक्की सबस्क्राईब करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 कलम 143 नुसार। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतात पहिला विधी आयोग नेमला गेला? ज्यांना उत्तर येत असेल ते खाली कमेंट करू शकता। कमेंट करताना 8-1 2 3 4 असं कमेंट करायचं आहे, पूर्ण टाईप करण्याची आवश्यकता नाही। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1955 मध्ये। पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील पहिली दुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी केली गेली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1951 मध्ये केली गेली। पुढील प्रश्न, समवर्ती सूचीची संकल्पना भारताने कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतली आहे? तर ती घेतली आहे ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून। पुढील प्रश्न, कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात? तर लक्षात घ्या, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात। पुढील प्रश्न, डॅडॅश हा संघराज्य व घटक राज्य यांमधील दुवा म्हणून कार्य करतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राज्यपाल हे संघराज्य व घटक राज्य यांमधील दुवा म्हणून कार्य करतात। पुढील प्रश्न, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतात? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मुख्यमंत्री। पुढील प्रश्न, संघीय शासन व्यवस्थेमध्ये डॅडॅश। तर संघीय शासन व्यवस्थेमध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते। पुढील प्रश्न, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले?
तर ते झालं आहे ऑप्शन 2 9 डिसेंबर 1946ला. पुढील प्रश्न, भारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तींसह किती न्यायमूर्ती आहेत? तर ते आहेत ऑप्शन क्रमांक 2 34. यानंतर पुढील प्रश्न, पहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते? तर ते करण्यात आले होते ऑप्शन 4 फ्रँक अँथोनी यांना. पुढील प्रश्न, पंतप्रधानांच्या निदर्शनावरून जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर काय होईल? तर लक्षात घ्या ऑप्शन 1 राष्ट्रपती त्याच पदावरून काढून टाकू शकतात. पुढील प्रश्न, भारतातील कोणत्या घटक राज्याची स्वतःची स्वतंत्र राज्यघटना होती? तर ती होती ऑप्शन क्रमांक 1 जम्मू काश्मीरची. पुढील प्रश्न, डॅडॅश हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की एक लाईक करा आणि शक्य असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करा. यामुळे आम्हाला मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर नक्की विद्यार्थी मित्रांनो लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे. आणि खाली हाईप एक ऑप्शन दिसेल, हाईप जर केलं तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर केला जाईल. तर व्हिडिओला देखील हाईप करायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या किती आहे? तर ती आहे ऑप्शन क्रमांक 2 355. पुढील प्रश्न, विधान परिषदेतील किती सदस्य हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात? तर राईट आन्सर आहे ऑप्शन 3 1/12 इतके. पुढील प्रश्न, भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे? तर ती देण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक 4 22 भाषांना. पुढील प्रश्न, राज्यपाल हे कोणास जबाबदार असतात? तर राज्यपालांची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतीच राज्यपालांना पदावरून हटवू शकतात. त्यामुळे भारताचे राष्ट्रपती यांना राज्यपाल जबाबदार असतात. पुढील प्रश्न, डॅडॅश हे भारताचे 25वे राज्य बनले. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोवा. तसेच तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो होमवर्क आहे. त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट, सरळ सेवा परीक्षेसाठी जर आपल्याला मटेरियल हवं असेल तर आपल्याकडे सर्व टॉपिकवर आधारित 18,000+ प्रश्न 300+ ऑनलाईन टेस्ट, प्राईज आहे 499. बाकी ज्या डिटेल आहेत त्या आपल्या स्क्रीनवर आहेत. हा जर कोर्स परचेस करायचा असेल तर खाली ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. तसेच आपल्याकडला 350+ ऑनलाईन टेस्ट हव्या आहेत, म्हणजे PDF नको आहेत, फक्त ऑनलाईन टेस्ट हव्या असेल तर 350+ ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राईज आहे 250. यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आहेत, टायमर आहेत. सर्व एक्झामसाठी तुम्ही यूज करू शकता. चालू घडामोडींचं 200 रुपयाला या ठिकाणी 5,000+ प्रश्न 150+ ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटेल. डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. जर एक्झाम स्पेशल मटेरियल हवं असेल तर 1,000+ प्रश्न 60+ ऑनलाईन टेस्ट हे देखील आपण घेऊ शकता. जिल्हा मध्यवर्ती बँकेची तयारी करत असाल तर त्याचं देखील मटेरियल आपल्याकडे आहेत. तसेच GMCची तयारी करत असाल तर ते देखील आहेत. किंवा आपण इतर एक्झामसाठी फॉर्म भरला असेल, महानगरपालिका, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस भरती, त्याचं सर्व मटेरियल तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये कमी फीमध्ये बघायला भेटेल. ॲप्लिकेशन डाउनलोड करा, कोर्समध्ये जाऊन फ्री कंटेंट सॉल्व करा. जर मटेरियल आवडलं तर तुम्ही नक्की विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी परचेस करू शकता. आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला देखील आपण सबस्क्राईब करायचं आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आणि दररोज सकाळी 7 वाजता येणारा चालू घडामोडींचा व्हिडिओ तर आवर्जून बघत आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.